इंदोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत एका कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे। शिवाजीनगर येथील राजेंद्र राजे यांच्या विहिरीत मारुती एक्सेल कार कोसळून इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवणारा होता। मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील राजे बँक्वेट हॉलमध्ये वडजे क्लासेस यांच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। इंदोरे येथील सुनील दत्तात्रय दरगोडे हे आपल्या कुटुंबातील मुलांसह कार्यक्रमासाठी आले होते। कार्यक्रम आटोपल्यानंतर दरगोडे कुटुंबीय कारने घरी परत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली। अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नगर परिषदेचे अग्निशमक दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले। विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली असल्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले। 2 क्रेनच्या साहाय्याने मध्यरात्री गाडी बाहेर काढण्यात आली। या दुर्घटनेत गाडीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एक मुलगी गाडीतून बाहेर पडून विहिरीत बुडाल्याने तिचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। घटनास्थळी NDRFची टीमही दाखल झाली होती आणि संपूर्ण बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते। या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सुनील दत्तात्रय दरगोडे, त्यांची पत्नी रेश्मा सुनील दरगोडे, मुलगी राखी तसेच पुतण्या माधुरी अनिल दरगोडे व श्रावणी अनिल दरगोडे यांच्यासह आशा अनिल दरगोडे, त्यांचा मुलगा श्रेयश अनिल दरगोडे, मुलगी सृष्टी अनिल दरगोडे आणि पुतणी समृद्धी राजेश दरगोडे यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे। स्नेहसंमेलनासाठी परिधान केलेल्या वेशभूषेत असलेल्या लहान मुलांचे मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। या हृदयद्रावक घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे।